नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमएच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर. पोलीस भरती PYQ सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण खूप वेळा रिपीट झालेले असे प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न आपण याच्यामध्ये ॲड केलेत. त्यामुळे यातील प्रत्येक प्रश्न नीट लक्ष देऊन पाहायचं आहे. ठीक आहे, आपण लगेचच पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे? ए. किसन बाबूराव हजारे, बी. कृष्णा बापूराव हजारे, सी. अण्णा कृष्णा हजारे, डी. किसन कृष्णा हजारे. मी 5 सेकंद थांबणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे हा, आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. किसन बाबूराव हजारे. पुढचा दुसरा प्रश्न आहे. सध्या व्हॉट्सॲप या सोशल मीडियावर GIF नावाने चलचित्र डाउनलोड केले जाते. GIF म्हणजे काय? ए. ग्राफ इंटरनॅशनल फीचर, बी. ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट, सी. ग्राफिक इंटरचेंज फॉन्ट, डी. यापैकी नाही. महत्त्वाचे प्रश्न सर्व घेतलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट. पुढचा तिसरा प्रश्न आहे. भारतात पिनकोड क्रमांक वितरित केले आहेत. पिनकोड प्रणाली अंतर्गत पहिले 3 अंक काय दर्शवतात? ए. वितरणाचा तालुका, बी. उपक्षेत्र, सी. वितरणाचा जिल्हा, डी. वितरण डाकघर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी. वितरणाचा जिल्हा. पुढचा चौथा प्रश्न आहे. भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? ए. डॉल्फिन, गंगा नदीतील डॉल्फिन, बी. देवमासा, सी. कोणत्याही जलस्रोतमधील डॉल्फिन, आणि डी. समुद्री साप. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए. गंगा नदीतील डॉल्फिन. भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर तो गंगा नदीतील डॉल्फिन. पुढचा 5वा प्रश्न आहे. देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ कोणते? ए. तुळजापूर, बी. माहूर, सी. कोल्हापूर, डी. नाशिकमधील वणी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी. नाशिकमधील वणी. देवीचे 3.5 शक्तिपीठ, आपल्याला 3.5 शक्तिपीठ सर्व माहिती असले पाहिजेत. ठीक आहे, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ आपण पाहूयात. महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरमधील, तुळजाभवानी मंदिर तुळजापूर धाराशिवमधील, रेणुकामाता मंदिर नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे, सप्तशृंगी मंदिर नाशिकमधील वणी येथे, आणि सप्तशृंगी मंदिर वणी येथील अर्धपीठ आहे. ठीक आहे, भारतात एकूण 51 शक्तिपीठे आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठे आहेत. ओके, लक्षात ठेवायचे आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, तुळजाभवानी मंदिर तुळजापूर धाराशिव, रेणुकामाता मंदिर माहूर नांदेडमधील माहूर, आणि अर्धपीठ कोणतं आहे? तर ते सप्तशृंगी मंदिर नाशिकमधील वणी येथे. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात आजपर्यंतच्या कार्यकाळात एकूण महिला मुख्यमंत्री किती? ए. 1, बी. 2, सी. 3, डी. यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी. यापैकी नाही. महाराष्ट्रात आजपर्यंत एकही महिला मुख्यमंत्री झालेल्या नाहीत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. पोलीस खाते हा डॅश डॅश सूचीतील विषय आहे. ए. संघ, बी. राज्य, सी. समवर्ती, डी. यापेक्षा वेगळा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी. राज्य. हा सुद्धा रिपीट झालेला प्रश्न आहे, खूप वेळा रिपीट झाला आहे. भारतीय संविधानाच्या अनुसूची 7 मध्ये 3 सूच्या दिलेल्या आहेत. राज्यसूची, केंद्रसूची आणि समवर्ती सूची. त्यापैकी राज्यसूचीमध्ये सध्या 61 विषय आहेत. या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार राज्यांना असतो. केंद्रसूचीमध्ये सध्या 100 विषय आहेत, आणि त्यांवर कायदे करण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारलाच आहे. ठीक आहे, आणि समवर्ती सूचीमध्ये टोटल 52 विषय आहेत. या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार राज्य आणि केंद्र सरकार दोघांनाही आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे. त्यापैकी पोलीस खाते हे राज्यसूचीतील विषय आहे, त्यामुळे त्याच्यावरती कायदे करण्याचा अधिकार हा राज्यांना असेल. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता उदासीन वायू आहे? ए. मिथेन, बी. नायट्रोजन डायऑक्साईड, सी. सल्फर डायऑक्साईड, डी. हायड्रोजन सल्फाईड. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. मिथेन. हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन हे सर्व निष्क्रिय वायू म्हणजेच उदासीन वायू आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे.
हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रॅडॉन हे सर्व कसे आहेत? निष्क्रिय वायू किंवा उदासीन वायू आहेत. आणि मिथेन हा सुद्धा उदासीन वायू आहे. पुढचा प्रश्न आहे, पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व डॅश डॅश यांच्यात झाली. पानिपतची तिसरी लढाई. ए राजपूत, बी शीख, सी मुघल, डी मराठे. अहमद शाह अब्दाली व डॅश डॅश यांच्यात झाली. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मराठे. पानिपतची पहिली लढाई 1526 साली झाली होती, जी झाली होती इब्राहिम लोदी विरुद्ध बाबरमध्ये. ठीक आहे, इब्राहिम लोदी विरुद्ध बाबर. त्यानंतर पानिपतची दुसरी लढाई 1556 झाली होती, ती झाली होती हेमचंद्र विक्रमादित्य म्हणजेच हेमू विरुद्ध अकबर यांच्यामध्ये. त्यानंतर पानिपतची तिसरी लढाई आपण आत्ताच पाहिलं ती 1761 झाली होती, अहमद शाह अब्दाली विरुद्ध मराठे यांच्यामध्ये. ओके, महत्त्वाचं आहे, तिन्ही लढाई आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यांचे सालसुद्धा महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहेत. पहिली लढाई इब्राहिम लोदी विरुद्ध बाबर 1526 साली. पानिपतची दुसरी लढाई 1556 हेमचंद्र विक्रमादित्य म्हणजेच हेमू विरुद्ध अकबर. आणि पानिपतची तिसरी लढाई 1761 अहमद शाह अब्दाली विरुद्ध मराठे. 10वा प्रश्न आहे, भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? ए आचार्य कृपलानी, बी महात्मा गांधी, सी पंडित नेहरू, डी दादाबाई नौरोजी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए आचार्य जे.व्ही. कृपलानी. पुढचा 11वा प्रश्न आहे, कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? ए सम्राट अशोक, बी आर्य चाणक्य, सी सम्राट पुलकेशी, डी सम्राट हर्षवर्धन. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सम्राट अशोक. पुढचा 12वा प्रश्न आहे, BS3 BS4 सध्या चर्चेत आहेत, यातील BS म्हणजे काय? ऑप्शन ए भारत स्टेज, बी बायोसिस्टीम, सी बायोसोर्स, डी यापैकी नाही. हा त्यावेळेचा प्रश्न आहे, त्यामुळे BS3 आणि BS4 आला आहे. सध्या BS6च्या सुद्धा व्हेकल आता आलेले आहेत. ठीक आहे, तर BSचा फुल फॉर्म काय आहे? BS म्हणजेच भारत स्टेज. पुढचा प्रश्न आहे, स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम डॅश डॅश या देशाने बहाल केला? ए भारत, बी न्यूझीलंड, सी अमेरिका, डी इंग्लंड. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी न्यूझीलंड. स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम न्यूझीलंड या देशाने बहाल केला. 14वा प्रश्न आहे, कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे? ए गहू, बी बाजरी, सी तांदूळ, डी ज्वारी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गहू. 15वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहेत? ए मुंबई, बी पुणे, सी ठाणे, डी नागपूर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी ठाणे. ठाणे जिल्ह्यात एकूण 6 महानगरपालिका आहेत. महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका आहेत. जून 2023 जालना ही महाराष्ट्राची 29वी महानगरपालिका घोषित करण्यात आली. त्यामुळे टोटल जर म्हटले तर महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आता अस्तित्वात आहेत. त्यापैकी ठाणे जिल्ह्यात 6 महानगरपालिका आहेत. ओके, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही? ए शांतता, बी साहित्य, सी कला, डी रसायनशास्त्र. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कला. दरवर्षी भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांतता यामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल नोबेल पुरस्कार दिला जातो. इसवी सन 1969 पासून अर्थशास्त्रातील संशोधन कार्यासाठी सुद्धा नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे. ठीक आहे, 1969 पासून अर्थशास्त्र हा ॲड करण्यात आला आहे. महत्त्वाचं आहे, याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, रवींद्रनाथ टागोर यांना 1913 या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भारताने अग्नी 5 मिसाईलचे प्रक्षेपण कोणत्या राज्याच्या किनारी प्रदेशाजवळ केले? ए आंध्र प्रदेश, बी उडीसा, सी केरळ, डी यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी ओडिशा. ठीक आहे,
पुढचा 18वा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त डॅश डॅश सदस्य संख्या असू शकते. A15, B17, C13, D20. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 17. ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त 17 सदस्य संख्या असू शकते. पुढचा 19वा प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले. ए इसवी सन 1857, बी इसवी सन 1884, सी इसवी सन 1888, डी इसवी सन 1891. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी इसवी सन 1884. पुढचा प्रश्न आहे, अमृत महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो. ए 25 वर्षे, बी 50 वर्षे, सी 75 वर्षे, डी 100 वर्षे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 75 वर्षे. वारंवार विचारला जातो आहे हा सुद्धा प्रश्न, पण आपण कन्फ्यूज होतो याच्यामध्ये. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 25 वर्षे म्हणजे रौप्य महोत्सव, 50 वर्षे म्हणजे सुवर्ण महोत्सव, 60 वर्षे म्हणजे हिरक महोत्सव, 75 वर्षे अमृत महोत्सव, 100 वर्षे शतक महोत्सव. ठीक आहे. पुढचा 21वा प्रश्न आहे, व्ही कुरियन, वर्गीस कुरियन यांचे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. ए शैक्षणिक धोरण, बी हरित क्रांती, सी धवल क्रांती, डी औद्योगिक धोरण. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी धवल क्रांती. पुढचा 22वा प्रश्न आहे, डॅश डॅश यांना आधुनिक भगीरथ असे म्हटले जाते. ए कर्मवीर भाऊराव पाटील, बी वी रा शिंदे, सी दादाभाई नवरोजी, डी लोकमान्य टिळक. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए कर्मवीर भाऊराव पाटील यांना आधुनिक भगीरथ असे म्हटले जाते. पुढचा 23वा प्रश्न आहे, अणुकेंद्रकात कोणाचा समावेश असतो. 1 प्रोटॉन, 2 इलेक्ट्रॉन, 3 न्यूट्रॉन. ऑप्शन ए प्रोटॉन, ऑप्शन 2, ऑप्शन बी इलेक्ट्रॉन, ऑप्शन सी प्रोटॉन व न्यूट्रॉन, ऑप्शन डी इलेक्ट्रॉन व न्यूट्रॉन. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी प्रोटॉन व न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन हे बाहेरच्या कक्षेमध्ये फिरत असतात अणुकेंद्रकाभोवती, त्यामुळे याचं उत्तर आहे अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचा समावेश असतो. पुढचा 26वा प्रश्न आहे, कोणते अक्षवृत्त पृथ्वीला 2 समान भागात विभागते. ए कर्कवृत्त, बी मकर वृत्त, सी विषुववृत्त, डी आर्क्टिक वृत्त. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विषुववृत्त. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा सतलज नदीवर प्रकल्प आहे. ए भाकरा नांगल, बी हिराकूड, सी जायकवाडी, डी उजनी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भाकरा नांगल. तर हे होते आजचे 25 प्रश्न. उद्याही असेच महत्त्वाचे 25 प्रश्न घेऊन परत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.